हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रेयी आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत थर्ड चॅप्टर लेट्स सेपरेट द कंपोनेंट्स. या आधीचे आणि नंतरचे चॅप्टर्सचे क्वेश्चन आन्सर्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तरी तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर धुळ्यात राहत असाल तर धुळ्यात ऑफलाईन लेक्चरसुद्धा अवेलेबल आहेत. आणि हो, हे क्वेश्चन आन्सर्स नुसते बघायचे नाहीत तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला काही फिलिंग द ब्लँक्स सारखे दिलेत आणि 4 ऑप्शन पण दिलेत, तर त्या 4 ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर कोणते हे आपल्याला चूज करायचे. चला तर मग केबीसी सुरू करूया. तर फर्स्ट आपल्याला दिलंय, इन मॅग्नेटिक सेपरेशन डॅश इज यूज्ड. आणि तुमचे ऑप्शन्स आहेत, फर्स्ट आहे डिफरन्स इन डेन्सिटी, डिफरन्स इन साइज, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, सॉल्युबिलिटी प्रॉपर्टी. मॅग्नेटिक सेपरेशनसाठी काय डेन्सिटी वापरणार का किंवा साईज बघणार का? नाही, तर त्याचा आन्सर आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून आपण मॅग्नेटिक सेपरेशन करू शकतो. सेकंड स्टेटमेंट बघा, टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम वीट द डॅश मेथड इज युजफुल. आपल्याकडे जे गहू असतात त्यात जे छोटे खडे असतात ते कोणत्या मेथडने काढले जातात? आणि आपले ऑप्शन आहेत थ्रेशिंग, हँड पिकिंग, विनॉईंग, सिविंग. तर आन्सर आहे हँड पिकिंग. बघा, उन्हाळ्यामध्ये जेव्हा गहू येतो घरी त्यावेळेला सगळे घरचे मिळून त्यातले खडे काढतात ना, मग ती मेथड कोणती असते? हँड पिकिंग. हँड म्हणजे हात आणि पिकिंग म्हणजे उचलणे, हाताने खडे उचलून बाहेर टाकणे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी ही मेथड खूप एन्जॉय केली. तुम्ही केली आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. थर्ड स्टेटमेंट बघा, अलम डिझॉल्व्ड इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युझिंग द डॅश मेथड. आणि याचा आन्सर आहे इव्हॅपोरेशन. अलम म्हणजे काय? तुरटी. पाणी शुद्ध राहावं म्हणून आपण तुरटी त्यात मिक्स करतो. मग ही तुरटी जर आपल्याला वेगळी काढायची असेल तर त्याला एक मेथड आहे, ती म्हणजे इव्हॅपोरेशन. पाण्याची ज्या वेळेला वाफ होऊन जाते त्यावेळेला तुरटी खाली राहते. नेक्स्ट बघा, देर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स विथ मिल्क. आपल्याला अशी शंका आहे की पाण्यामध्ये दूध मिक्स केले किंवा दुधात पाणी मिक्स केलेलं आहे. सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल थ्रू मेथड. मग हे जर वेगळे करायचे असतील तर खालच्या कोणत्या मेथडचा यूज करणार? तर आन्सर आहे नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. बघा, ज्या काही मेथड दिलेल्या आहेत या मेथड्सने दूध आणि पाणी आपण वेगळं करू शकत नाही. सेकंड क्वेश्चन बघा, से वेदर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगायचं आहे. इफ फॉल्स स्टे वाय. आणि जर फॉल्स असेल, चुकीचं असेल, तर ते का चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे, द फिल्टरेशन मेथड इज यूज टू सेपरेट सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन अ लिक्विड. फिल्टरेशन ही जी मेथड आहे ती लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेल्या सबस्टन्सला वेगळं करण्यासाठी नाही. तर हे बरोबर आहे. समजा पाण्यामध्ये जर खडे मिक्स झालेले आहेत तर तुम्ही ते गाळून काढू शकतात, पण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं मीठ असेल तर ते गाळून निघेल का? नाही. म्हणून हे आन्सर ट्रू आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, युझिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम गार्बेज. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिझम प्रॉपर्टीमुळे आपण मॅग्नेटिक सबस्टन्स जे आहेत ते अट्रॅक्ट करू शकतो. मग कचऱ्यात पडलेले जे मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत तेच आपण फक्त काढू शकतो. त्यामुळे याचा आन्सर आहे फॉल्स. ऑल मेटल्स होऊ शकता का? नाही. त्याचं रिझन लिहा, ओनली मॅग्नेटिक मेटल्स लाईक आयर्न अँड स्टील कॅन बी सेपरेटेड युझिंग अ मॅग्नेट. जे नॉन मॅग्नेटिक मेटल्स आहेत ते होणार नाहीत. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट बघा, द सेडिमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट द सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. आन्सर आहे फॉल्स. सेडिमेंटेशन मेथडने ते वेगळं केलं जात नाही. सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन सी वॉटर सो इट कॅनॉट बी सेपरेटेड बाय सेडिमेंटेशन. इव्हॅपोरेशन इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. इव्हॅपोरेशन ही मेथड सी वॉटरमध्ये सॉल्ट वेगळं करण्यासाठी वापरलं जातं. आपण बघतो ना, समुद्राच्या काठी
पाणी साचवून ठेवलेलं असतं, चौकोन चौकोन केलेले असतात ना, त्यातनं पाणी इव्हॅपोरेट होऊन जातं आणि खाली सॉल्ट राहतं. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. द विनोइंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईटवेट डिब्रिज फ्रॉम द ग्रेन्स. आन्सर आहे ट्रू. बघा, धान्यामधनं किंवा आपण म्हणू शकतो की वजनाने हलका असलेला जो कचरा असतो तो काढण्यासाठी विनोइंग ही मेथड वापरता. येस, तीच मेथड वापरली जाते. द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज्ड टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. आन्सर आहे ट्रू. दोन लिक्विड जर एकत्र झालेले आहेत आणि एक लिक्विड जड आहे आणि एक हलकं आहे, तर त्याला आपण अशा पद्धतीने वेगळे करू शकतो. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा. फॉर विच टाईप ऑफ मिक्सचर इज फिल्टरेशन मेथड युजफुल अँड हाऊ. बघा, फिल्टरेशन मेथड ही आहे ती कोणकोणत्या प्रकारच्या मिक्सचरसाठी उपयुक्त ठरते हे आपल्याला विचारले. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. फिल्टरेशन इज युजफुल फॉर सेपरेटिंग अन इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अ होमोजेनियस मिक्सचर. बघा, असा एखादा सबस्टन्स जो लिक्विडमध्ये सॉल्युबल नाही आहे, म्हणजे आपण समजा पाण्यात वाळू टाकली तर ती विरघळेल का? नाही. असं जे होमोजेनियस मिक्सचर असेल ते सेपरेशन करण्यासाठी ते फिल्टरेशन मेथड आपण यूज करतो. आता पुढे आपल्याला हाऊ विचारलंय, म्हणजे ही फिल्टरेशन मेथड कशी होते, तर त्याचा आन्सर सेकंड पॉईंटमध्ये लिहा. द मिक्सचर इज पोर्ड थ्रू अ फिल्टर पेपर ऑर अ सेफ. म्हणजे काय, एखाद्या फिल्टर पेपरमधनं किंवा गाळणीतनं जे मिक्सचर आहे ते आपण गाळतो. थर्ड पॉईंट लिहा. द सॉलिड पार्टिकल्स रिमेन ऑन द फिल्टर पेपर ॲज द रेसिड्यू व्हाईल द क्लिअर लिक्विड पासेस थ्रू ॲज द फिल्ट्रेट. बघा, ज्या वेळेला गाळलं जातं त्यावेळेला फिल्टर पेपरवर सॉलिड पार्टिकल्स म्हणजे जे काही सॉलिड आहेत ते पेपरवर राहतील किंवा गाळणीवर राहतील. मग त्याला आपण काय म्हणतो? रेसिड्यू. म्हणजे अवशेष राहून जातात त्याचे, आणि जे स्वच्छ पाणी आहे ते खाली जाणार. क्लिअर लिक्विड काय होणार? पासेस थ्रू द फिल्टर पेपर. अशा पद्धतीने होमोजेनियस म्हणजे कम्प्लिटली जे मिक्स नाही झाले असे पदार्थ आपण वेगळे काढू शकतो. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन कंटेनर ऑफ वॉटर. जर पाण्यामध्ये लाकडाचा भुसा मिक्स झालेला आहे तर त्यावेळेला आपण कसं वेगळं करणार? आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. आय कॅन सेपरेट सॉडस्ट फ्रॉम वॉटर यूजिंग द फिल्ट्रेशन प्रोसेस. आपण फिल्ट्रेशन ही जी प्रोसेस आहे त्याचा यूज करून सॉडस्टला वेगळं करू शकतो. मग ते कसं करणार? सेकंड पॉईंटमध्ये लिहा. पोर द मिक्सचर थ्रू अ फिल्टर पेपर ऑर फाईन क्लोथ. बघा, जे मिक्सचर आहे ते फिल्टर पेपरमधनं आपल्याला गाळायचे किंवा आपण फाईन क्लोथ घेऊ शकतो, म्हणजे एखादा स्वच्छ कापड घेऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट लिहा. वॉटर पासेस थ्रू द फिल्टर. बघा, पाणी जे आहे ते फिल्टर पेपर असेल किंवा क्लोथ असेल त्यातनं निघून जाईल. फोर्थ पॉईंट लिहा. सॉडस्ट रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर. जी सॉडस्ट आहे म्हणजे आपण लाकडाचा भुसा ज्याला म्हणतो, तर पेपरवर किंवा क्लोथवर तसाच राहील आणि पाणी वेगळं होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. While working, a carpenter finds that iron nails have mixed with sawdust. म्हणजे बघा, ज्या वेळेला कार्पेंटर काम करत असतात त्यावेळेला तिथे खिळे जे आहेत ते सॉडस्ट म्हणजे लाकडाच्या भुशासोबत मिक्स झाले आहेत. Which different method can the carpenter use to separate them? त्यांना वेगळं करण्यासाठी कार्पेंटर कोणते कोणते मेथड यूज करेल? Which of those methods is the easiest? त्यांच्यापैकी कोणती मेथड ही इझी असेल? आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. मेथड 1, मॅग्नेटिक सेपरेशन. यूज अ मॅग्नेट टू अट्रॅक्ट द आयर्न नेल्स. बघा, पहिल्या मेथडमध्ये आपण काय करणार? तिथे मॅग्नेट घेणार आणि त्याच्याने काय होणार? सगळे नेल्स जे आहेत, जे खिळे आहेत ते बरोबर मॅग्नेटला चिपकून येतील. सेकंड पॉईंटमध्ये सेकंड मेथड लिहा. हँड पिकअपिंग. पिकअप द आयर्न नेल्स बाय हँड. म्हणजे हाताने जे खिळे आहेत ते उचलून भुसातनं वेगळं काढणार.
मग आपल्याला विचारलं होतं की इझिएस्ट मेथड कोणती, त्यासाठी थर्ड पॉईंट लिहा. मॅग्नेटिक सेपरेशन इज द इझिएस्ट मेथड बिकॉज आयर्न नेल्स आर अट्रॅक्टेड टू अ मॅग्नेट व्हाईल सॉडस्ट इज नॉट. मॅग्नेटिक सेपरेशन हीच इझिएस्ट मेथड आहे. का? कारण त्यात काय होतं, जे लोखंडाचे खिळे आहेत ते इझिली मॅग्नेटला अट्रॅक्ट होतात आणि सॉडस्टपासून वेगळे होऊन जातात. आता लास्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलं आहे. इन द वर्ड सर्च बिलो सम वर्ड्स रिलेटेड टू सेपरेशन आर गिवन. वन एक्झाम्पल हॅज बीन सर्कल्ड फॉर यू. फाइंड ऑल सच वर्ड्स इन द वर्ड सर्च अँड राईट देम डाऊन. आपल्याला इथे काही वर्ड्स दिलेले आहेत आणि सेपरेशन मेथड्सचे नावं शोधायचेत आणि ते लिहायचेत. बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वर्ड्सला सर्कल करायचं आहे आणि वेगवेगळ्या ज्या सेपरेशनच्या मेथड्स आहेत त्याचे नावं दिलेत तर ते तुम्हाला लिहून घ्यायचेत. तर हे होतं आपलं थर्ड चॅप्टर. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.